नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला. नमो शेतकरी योजना आणि ऐतिहासिक कर्जमाफी. मुख्य फायदे. नमो शेतकरी योजना 4,000 थेट खात्यात. पीक विमा संरक्षण 18,000 ते 20,000 पर्यंत. कर्जमाफी योजना DBT द्वारे थेट खात्यात सर्व शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी रखडलेल्या अनुदानाचे व कर्जमाफी त्वरित वितरण करण्यासाठी शासनाचा अंतिम निर्णय. राज्य शासनाद्वारे नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकूण 4,000 आणि कर्जमाफी योजनेअंतर्गत 18 ते 20,000 पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट जमा करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. हा लाभ 2 स्वतंत्र टप्प्यात एकत्रित वितरित केला जाईल. नमो शेतकरी योजना याला उशीर का झाला? केंद्र सरकारकडून PM किसान योजनेचे पैसे प्राप्त झाले, मात्र राज्य शासनाला 2 लाख रुपये कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी एकाच वेळी करायची असल्याने त्यांना तयार करण्यासाठी वेळ लागला. शासनाचा तोडगा. दुहेरी लाभ. उशिराची भरपाई म्हणून शासनाने आता नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रित देण्याची महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आता एकाच वेळी दुहेरी अर्थ सहाय्य दिला जाणार आहे. सर्व नमो शेतकरी धारक शेतकऱ्यांना 9वा व 10वा हप्ता थेट तुमच्या खात्यात मिळणार आहे. 19 जुलै रोजी व 20 जुलै रोजी या 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 2 व 2 4,000 असे जमा होणार आहेत. निधी वितरण. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा. मंत्रालय मंजुरी. शासनाद्वारे एका बिलकावर निधी वितरण करणे सुरू. नंबर 2. DBT प्रणाली. सुरक्षित आणि पारदर्शक डिजिटल प्रक्रिया. 30 ते 40 मिनिटात प्रणाली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ. मध्यस्थरी. थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. सरकारकडून पैसे वाटपाचे बटन दाबताच अवघ्या 35 ते 40 मिनिटात संपूर्ण रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. निधी मिळवण्यासाठी या 2 अत्यंत महत्त्वाच्या अटी पूर्ण करा. जर ही 2 कामे त्वरित पूर्ण केली नाही तर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळणार नाही. पैसे अडकून शकतात. अट क्रमांक 1. EKYC पूर्ण करा. नमो शेतकरी योजनेची संपूर्ण पात्रता ही PM किसान योजनेवर आधारित आहे. PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि पर्यावरणाने राज्य शासनाचे पीक मिळवण्यासाठी EKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्यांनी हे केले नाही त्यांना प्रक्रिया त्वरित थांबवलेली आहे. आणि दुसरी अट आहे कर्जमाफीसाठी. आधार, पॅन आणि बँक खात्याची जोडणी. तुमची पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असेल अनिवार्य आहे. तुमचे बँक खाते DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्वाकारापेक्षा पूर्ण सक्रिय ऍक्टिव्ह असले पाहिजे. आजच बँकेत जाऊन याची खात्री करावी. जिल्ह्यावर अंमलबजावणी. टप्पा 1. सर्वात प्रथम वितरण. अहिल्यानगर आणि सातारा या 2 जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी 4,000 रुपये कर्जमाफी वितरण केली जाईल. जिल्ह्यावर अंमलबजावणी. विशेष लाभ मिळणारे जिल्हे. धाराशिव, यवतमाळ. नमो शेतकरी योजनेचे 4,000 व 2 लाख कर्जमाफी. विशेष लाभ. तब्बल 4 लाख शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई 18,000 ते 20,000 पर्यंत. यवतमाळ जिल्हा. नमो शेतकरी योजनेचे 4,000 व कर्जमाफी 2 लाख. विशेष लाभ. नियमित कर्ज भरणाऱ्यासाठी 50,000 प्रोत्साहन अनुदान. जिल्ह्यावर अंमलबजावणी. टप्पा 2. उर्वरित मंजूर जिल्हे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वाशिम, सोलापूर या सर्व जिल्ह्यामध्ये 4,000 आणि कर्जमाफीच्या लाभाचे थेट वितरण केले जाईल. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे. अजिबात काळजी करू नका. ही वेळ पहिली यादी आहे. शासनाकडून लवकरच दुसरी अधिकृत यादी जाहीर करण्यात येईल. उर्वरित सर्व पात्र जिल्ह्यात या योजनेचा 100% लाभ दिला जाईल. सूचना. फसवणुकीपासून सावधान राहा. पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही दलालाला किंवा मध्यस्थराला पैसे देऊ नका. शासनाची संपूर्ण वितरण प्रक्रिया DBT द्वारे थेट तुमच्या बँक खात्यात व पूर्णपणे विनामूल्य होते. पैसे मागणाऱ्या व्यक्तीची तक्रार त्वरित संबंधित यंत्रणांकडे करा. शासनाकडून कोणताही मध्यस्थ नेमण्यात आलेला नाही. तरी सर्वांनी याची खात्री घ्यावी.
धन्यवाद.